मीट द गिम्प मध्ये आपले स्वागत. हे ट्युटोरियल उत्तर जर्मनीच्या ब्रेमेन मधील रॉल्फ स्टायनॉट यांच्याद्वारे निर्मित आहे. मागील ट्युटोरियल मध्ये मी तुम्हाला ड्रॉइंग टूल्स आणि जिटर बटन गमविल्यास ते कसे लागू करायचे याबद्दल काहीतरी दाखवले. मला आठवते की तो स्टफ करताना, परंतु तसेच ते संपादनाच्या वेळी गेले असावे. मी येथे काही ओळी पेंट करते तेव्हा तुम्ही पाहाल की याची काठ मऊ आहे आणि हे पेनाने केल्यासारखे दिसत आहे. आता मी जिटर लागू करते आणि मी रक्कम सुमारे अर्धा किंवा तशी सेट करते आणि तुम्ही पाहाल काठ अगोदर होती, आता तशी नाही. चला रक्कम वाढवू आणि आता तुम्ही येथे मी रेखाटलेल्या ओळीभोवती वितरित केलेल्या टिपक्यांचे ढग पाहू शकता. आणि हे जिटर बटनाचे गुपित आहे. येथे आणखीन एक सुधारणा करायची आहे. हान्सेनने मला लिहिले की पेंट किंवा ब्रश पेक्षा इरेजर टूल मध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. असे होताना पाहण्यासाठी ट्रान्सपरन्सी मध्ये म्हणजेच अल्फा चॅनल चालू करून फोरग्राउंड लेयर वर केवळ काहीतरी पेंट करा. निवडलेल्या बॅकग्राउंड रंगासह एक पेन किंवा ब्रश त्याच रंगामध्ये पेंट करेल, परंतु इरेजर रंग काढून त्यास पारदर्शक करेल. ठीक आहे, चला ते करू. काळा हा माझा फोरग्राउंड रंग आहे आणि नारंगी हा बॅकग्राउंड रंग आहे आणि तुम्ही पाहू शकता की लेयरचे नाव बोल्ड मध्ये आहे. याचा अर्थ अल्फा चॅनल इमेज मध्ये नाही. मी अल्फा चॅनल चालू करते. चला इरेजर निवडू. येथे माझे फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड रंग समान आहेत. त्यामुळे मी बॅकग्राउंड रंग म्हणून कंट्रोल क्लिक दाबून नारंगी रंग निवडते. मुळात आपण बॅकग्राउंड रंगासह पेंटिंग करत आहोत. आणि आता मी लेयर आणि ऍड अल्फा चॅनल वर राईट क्लिक करून अल्फा चॅनल चालू करते आणि तुम्ही पाहू शकता की नाव आता बोल्ड मध्ये राहिले नाही. आणि आता मी इरेजर निवडते आणि तुम्ही पाहू शकता की फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड रंग निघून गेले आहेत. आणि मी तुम्हाला पेंट ब्रशेस आणि ब्रशेस जे तुम्ही पेंट करण्यासाठी निवडू शकता याबद्दल अधिक सांगेन. चला आता मेट द गिम्पच्या या ट्युटोरियलमध्ये ब्रशेस बद्दल बोलू. भरपूर टूल्सद्वारे ब्रशेस वापरले जातात. पेन्सिल सह सुरू होऊन माझ्या मते डॉज अँड बर्न टूलने त्याचा शेवट होतो. इंक व्यतिरिक्त या दरम्यान सर्व टूल्स ब्रशचा वापर करतात. आता मी एक उदाहरण म्हणून पेंट ब्रश निवडते. तुम्ही ब्रशेस डायलॉग वर क्लिक करून ब्रशेस निवडू शकता किंवा टूल बॉक्स मधील पेंट ब्रश निवडून ब्रश पर्यायावर क्लिक करा आणि तुम्हाला ब्रशेसचा संच मिळेल. येथे भोवती लहान चिन्हे आहेत. अधिकचे चिन्ह दर्शविते की येथे दाखविल्याप्रमाणे ब्रश लहान नाही. आणि जेव्हा मी त्यावर क्लिक करते तर मला एक मोठा ब्रश दिसतो. हा लाल त्रिकोण ॲनिमेटेड ब्रश आहे. चला हे येथे करू.
हे थोडेसे पेन्सिल चित्रासारखे दिसते आणि यास पेन्सिल स्केच म्हणतात. हे निळे पॅरामेट्रिक ब्रशेस आहेत. ते मुळात गणितीय मोड आहेत, जे मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवेन. येथे काही प्रमाणित ब्रशेस आहेत. या बाबतीत या ब्रशमध्ये काळा भाग फोरग्राउंड रंगासह भरलेला आहे. या मानक ब्रशेसमध्ये हा काळा आणि पांढरा भाग बदललेला नाही. तर मी येथे पेंट करू शकते. आणि जर मी माझा फोरग्राउंड रंग लाल मध्ये बदलते तर माझ्या पेंटिंग मध्ये लहान इमेज लाल होईल आणि बॅकग्राउंड म्हणून हे पांढरे होईल. येथे काही इतर ब्रशेस ही आहेत, जसे की हा पेपर कलर ब्रश. मी येथे एक पेपर ठेवू शकते आणि या पेपर्सची एक ओळ ही रेखाटू शकते. हा ब्रश फार उपयुक्त नाही, परंतु आपण आपले स्वतःचे ब्रशेस तयार करू शकता आणि तेथे खूप उपयोगी ठरू शकतो. येथे एक ब्रश आहे आणि जी एक फार छान वस्तू आहे. हे वाईन आहे आणि तुम्ही वाईनची एक ओळ काढू शकता जी छान दिसते. तुम्ही त्यास थोड्या सजावटसाठी वापरू शकता. फ्रंट क्लिपबोर्ड मध्ये विचित्र ब्रश कडे पाहू. आता मी काहीतरी काढते, परंतु त्यापूर्वी मला माझे रंग म्हणून काळा आणि पांढरा वापरला पाहिजे. आता मी या पेंटिंग भोवती एक आयत क्षेत्र निवडते आणि त्यास क्लिपबोर्ड मधून Ctrl+C ने कॉपी करते. कॉपी करण्यासाठी मी एडिट कॉपी वर जाऊ शकत होते किंवा राईट क्लिक करून कॉपी करू शकत होते. मी येथे माझा पेंट ब्रश निवडते आणि क्लिपबोर्ड डायलॉग निवडते. तुम्ही ते काम करीत नाही हे पाहाल. मी या सिलेक्शन मध्ये केवळ पेंट करू शकते, कारण हे क्षेत्र निवडलेले आहे आणि हे निवडलेले नाही. म्हणून मला हे Shift Ctrl A ने निवडावे लागेल आणि मी येथे पेंट करू शकते. तुम्ही येथे पाहाल माझे लहान फूल पॉप्स अप होते. तसेच तुम्ही लहान फुलांची एक ओळ काढू शकता, जी फार चांगली नाही, कारण बॅकग्राउंड देखील कॉपी केला आहे आणि प्रत्येक फ्लावर इतरद्वारे अधिचित्रित झाले आहे. जर तुम्ही एक इमेज थोडीशी कॉपी करून नंतर तुम्ही त्यास इमेज मध्ये हवे त्या ठिकाणी रेखाटली तर हे छान दिसेल. तुम्ही त्याचा वापर तुमचा लोगो स्टॅम्प करण्यासाठी किंवा इमेज मध्ये एक व्यक्तीचा चेहरा ढोबळ प्रकारे स्टॅम्प करण्यासाठी करू शकता. जेव्हा मी येथे ब्रशेसचे पेज उघडते
तेव्हा मी ब्रशेस बद्दल थोडी सुधारणा करू शकते. येथे पहिली बाब स्पेसिंग आहे आणि तरीही मी माझा क्लिपबोर्ड ब्रश निवडलेला आहे. आणि जेव्हा मी स्पेसिंग सह 100% वर जाते, मी सुंदर फुलांची एक ओळ काढू शकते. या डायलॉग बॉक्स मध्ये तुम्ही देखील एक नवीन ब्रश बनवू शकता. केवळ येथील पहिल्या पर्यायावर क्लिक करा, परंतु हा एडिटिंगचा पर्याय आहे. त्यामुळे मी दुसऱ्या पर्यायावर क्लिक करून येथे एक नवीन ब्रश बनवू शकते. मी वर्तुळ, चौरस किंवा डायमंडचा एक आकार निवडू शकते. चला डायमंड निवडू. मी रेडियस बदलू शकते आणि तसेच मी ब्रशला काही स्पाइक्स जोडू शकते. तुम्ही पाहू शकता की मी माझ्या ब्रशचे हार्डनेस बदलू शकते आणि त्यास मऊ किंवा टणक बनवू शकते. मी ॲस्पेक्ट रेशो देखील बदलू शकते. ब्रशचा कोन बदलून मी तो थोडा तिरपा करू शकते आणि मी स्पेसिंग बदलू शकते. या लहान ताऱ्यासह स्पेसिंग 200 किंवा तसे वाढवून ते येथे करू. आणि आता मी एक नवीन ब्रश बनविला आहे आणि मी त्यास स्टार नाव देते. आता तुम्ही ब्रश डायलॉग मध्ये तुमचा नवीन ब्रश पाहू शकता आणि तुम्ही यास वापराल तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा तारा मिळेल. आता हे केवळ मलाच या काळ्याने भरावे लागेल. तुमचा फोरग्राउंड रंग म्हणून सोनेरी निवडा. स्टार ब्रशला जिटरची उच्च रक्कम लागू करा आणि स्टारला येथे मुद्रित करा. मला वाटते की जिटर भरपूर आहे आणि ते छान दिसत नाही. एक नवीन ब्रश बनवण्यासाठी हा एक अतिशय जलद मार्ग होता. मी पहिला पर्याय निवडून हा ब्रश संपादित करू शकते. मी कोनास थोडेसे बदलून त्यास फिरवू शकते आणि आता त्यास येथे वापरू शकते. मी कोन थोडा बदलला आहे म्हणून हे योग्यरित्या कार्य करते. नवीन ब्रश बनवून तुम्ही तुमच्या स्वतःचे गणितीय व्याख्यात ब्रश बनवू शकता. पहिला पर्याय फक्त क्लिपबोर्ड मध्ये काहीतरी कॉपी करणे आहे. शेवटची बाब जी मी तुम्हाला या ट्युटोरियल मध्ये दाखवू इच्छिते ती आहे नेटवरून ब्रशेस मिळविणे आणि हे केवळ गिम्प ब्रशेसचा शोध करून केले जाऊ शकते. तुमच्यासाठी माझ्याकडे येथे ICTना द्वारे DeviantArt वरील एक उदाहरण आहे. येथे ICTनाने बनविलेले ब्रशेस उपलब्ध आहे आणि मी येथे डाउनलोड निवडून त्यास डाउनलोड करू शकते. आणि त्यास डिस्क मध्ये सेव्ह करते. मी त्यास माझ्या डिस्क मध्ये डाउनलोड केले आहे आणि मी थोड्याच वेळात त्यास प्रतिष्ठापित करेल. चला या पेजकडे पाहू आणि तुम्ही पाहू शकता की
हे ब्रशेस क्रिएटिव्ह कॉमन्स लायसन्समध्ये परवानाकृत आहेत आणि मला येथे साधित कार्य करण्यास परवानगी नाही, तर मी हे ब्रशेस पुन्हा घेऊ शकत नाही आणि त्यास बदलू शकत नाही, म्हणून मी त्यास पुन्हा वेबवर ठेवते. परंतु मी त्यास वापरून त्यांच्यासह कार्य करू शकते आणि तसेच त्यास आयसीटीना आणि मूळ लिंकच्या ॲट्रिब्यूशनसह माझ्या वेबसाईटवर प्रकाशित करू शकते. तुम्ही येथे पाहू शकता की तेथे गिम्प ब्रशेसची एक लिंक आहे आणि DeviantArt वर आणि इतर वेबसाईट्सवर खूप अधिक ब्रशेस आहेत. हा एक ब्रश गेल्या 24 तासांपासून नवीनतम आणि लोकप्रिय आहे. मी 1 मंथ निवडते आणि तुम्ही पाहू शकता की तेथे बरेच विविध ब्रश आहेत. आणि तसेच स्टारडस्ट अँड ट्विंकल्स हे घेऊ. परंतु हे अत्यंत धक्कादायक आहे. कीनक्स 57 द्वारे कीनक्स स्पाइक ब्रश पॅक, पण येथे कोणत्याही लायसन्सची माहिती नाही, म्हणून मी त्यास डाउनलोड करू शकते आणि त्यावर कार्य करू शकते. मी केवळ डाउनलोडवर क्लिक करते. येथे तुम्ही गिम्प 2.4 ब्रशेसचे उघडे फोल्डर पाहू शकता आणि येथे star.vbr. मला VBR बद्दल माहित नाही, परंतु GBR हे गिम्पचे प्रमाणित ब्रशेस आहेत. येथे त्या वेबसाईटवरून आयसीटीना द्वारे बनविलेले ब्रशेस आहेत. मी माझ्या आर्काइव टूलसह हे फोल्डर उघडते आणि तुम्ही तेथे JPG मध्ये वॉटर कलर्स पाहू शकता आणि भरपूर इतर फाइल्स जसे की रीडमी. त्या सर्वांस निवडू आणि ब्रश डायरेक्टरी मध्ये खेचू. ते येथे आहेत आणि मी कीनक्स स्पाइक ब्रश पॅक सह असेच करते. मी आर्काइव मॅनेजर सह फोल्डर उघडते आणि तुम्ही येथे गिम्प ब्रश फाइल्स पाहाल. त्या सर्वांस निवडू आणि ब्रश डायरेक्टरी मध्ये खेचू. आता माझ्याकडे ब्रश डिरेक्टरीत सर्व ब्रशेस आहेत. मी आर्काइव मॅनेजर बंद करते आणि येथे फोल्डर बंद करते आणि गिम्प वर जाते. तुम्ही पाहू शकता येथे काहीही बदलले नाही, परंतु मी येथे रीलोड ब्रशेस निवडू शकते आणि आता तुम्ही पाहाल माझ्याकडे येथे भरपूर ब्रशेस आहेत आणि हे ब्रशेस आयसीटीना द्वारे आहेत आणि मी येथे त्यास वापरण्याचा प्रयत्न करू शकते. हे ब्रशेस वॉटर कलर प्रमाणे आहेत. मी येथे वॉटर कलर बॉक्स वरून रंग निवडते आणि रेखाटते. या ब्रशेसचा वापर केवळ स्टॅम्पिंगसाठी केला जातो, रेखाचित्रासाठी नाही. या ब्रशेसच्या आत भरपूर जिटर आहेत. मी प्रथम बॅकग्राउंड क्लियर करते.
तर येथील हे ब्रशेस काहीतरी जसे की बनावट वॉटर कलर साठी चांगले आहेत किंवा तुम्ही त्यास इमेज भोवती एक फ्रेम तयार करण्यासाठी वापरू शकता। चला आता पुढील स्पाइक ब्रशेस कडे पाहू। मी आधी त्यांना पाहिले नाही, चला ते करू। हे ब्रशेस मोठे आहेत। हे पुन्हा स्टॅम्पिंग बाबत आहे आणि बरेच भिन्न आहे। मी त्यासह जेव्हा पेंट करते हे तेवढे चांगले होत नाही, परंतु जेव्हा मी स्पेसिंग वाढवून ओपॅसिटी कमी करते तर हे चांगले होऊ शकते। जर तुम्हाला कशाच्या तरी भोवती काठाची गरज असेल तर हे बरेच छान होऊ शकते, परंतु मला वाटते की हे ब्रशेस आलेखीय कलावंतांसाठी आहेत आणि छायाचित्रकारासाठी हे तेवढे उपयुक्त नाही, पण कदाचित तुम्ही त्यांना वापरण्याचा मार्ग शोधाल। मला वाटते की मी ब्रशेस बद्दल भरपूर अशा बाबी पूर्ण केल्या आहेत आणि मी ॲनिमेटेड ब्रश, इमेज होस्ट आणि या कलर ब्रशेसना इतर लहान ॲडिशन मध्ये बनविणे हे पूर्ण करेल। अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे। meetthegame.org तुम्हाला कमेंट पाठवायची असल्यास कृपया info@meetthegame.org वर लिहा। स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट तर्फे या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते। धन्यवाद।